अटल सेतू पासून फक्त 12 मिनिटांवर बुक करा उरण मधील फ्लेक्सी ऑफिस स्पेसेस अवघ्या 25 लाखात। ग्रँड उरण सेंट्रल 8657718074। JNPA रस्त्यावर अवैध वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर JNPA आता कडक धोरण राबवणार असून या वाहनधारकांचा JNPAतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे JNPAच्या जागांवर जी अवैध बांधकामं झाली ती बांधकामं देखील 15 ऑगस्ट नंतर तोडण्यात येतील असं JNPAचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितलं। पत्रकारांशी संवाद साधताना उन्मेष वाघ यांनी JNPA परिसरात पार्किंगची व्यवस्था असताना देखील काही वाहनं जाणून बुजून रस्त्यावर उभी करण्यात येतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो आणि JNPAची प्रतिमा मलिन होते असं वक्तव्य करत कारवाईची आखणी केली आहे। पेण शहरात स्वर्गीय अक्षता म्हात्रे हिच्या हत्येच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला। नवी मुंबईत अक्षता कुणाल म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ पेणमधील नारी शक्ती मंच, शिवप्रेमी संघटना, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर संघटना यांच्या वतीनं हा निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी निषेध व्यक्त करताना नंदा म्हात्रे, विष्णू पाटील, समीर पाटील यांनी झालेला प्रकार हा माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणार आहे, त्यामुळे शासनानं हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा आणि यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। पनवेल शहर परिसरात ओरियन मॉलच्या मागे असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च आणि लाईन अळी येथील सेंट फ्रान्सिस न्यू चर्च येथे चोरट्यांनी डाका टाकला होता। याबाबत पनवेल शहर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत 2 नेपाळी सराईत चोरट्यांना अटक केली। आरोपी धन बहादूर बिष्ट उर्फ पवन आणि धनबिरे राहुले विसुक्रमा राहणार तळोजा गाव या दोघांना ताब्यात घेतलं असून यामुळे परिसरातील अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे। यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था, शेलघर आणि उरण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी यांच्या सौजन्यानं गुरुपौर्णिमा या दिवसाचं औचित्य साधून शेलघर येथील सिद्धिविनायक बँक्वेट हॉल सभागृहात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे चेअरमन महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते 10वी आणि 12वी उत्तीर्ण तसंच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला। आई वडील हे आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु आहेत, त्यानंतर विद्यालयातील शिक्षक हे आपले गुरु आहेत, अशा गुरुजनांचा आदर सन्मान करा असं मत महेंद्र शेठ घरत यांनी व्यक्त केलं। आषाढी एकादशी दिवशी दुपारी सुरू झालेला पाऊस थांबण्यास तयार नाही, त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागलंय। आज 6 दिवस सतत पावसाचं थैमान सुरू आहे, पण काही क्षणांची उसंती घेत असल्याने महापुराला संधी मिळत नाही। या तुफान पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तालुक्यातील काही रस्त्यांची चाळण झाली आहे, अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, यातून वाहन चालक हैराण झालेत। पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, तर तुफान पावसामुळे भिलवले धरण संपूर्णतः भरलं असून सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय। शेतकरी कामगार पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांच्या आलिशान नूतन कार्यालयाचं गुरुपौर्णिमेच्या अमृत योगावर उद्घाटन संपन्न झालं। यावेळी बाळाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रभुदास भोईर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। प्रभुदास भोईर यांचे कार्यालय म्हणजे वाहतूकदार, माथाडी कामगार, असंघटित कामगार आणि गोरगरिबांचं हक्काचं कार्यालय आहे। कुस्ती महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 चे खोपोलीत भव्य आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय खेल प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रशिक्षक तथा भारत सरकारचा सर्वोच्च क्रीडा प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त राजसिंग चिकारा उपस्थित होते। स्पर्धेत 130हून अधिक पुरुष आणि महिला कुस्तीपटूंनी सक्रिय सहभाग नोंदवला होता। विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख रकमेसह पदक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। माथेरानमध्ये पहिल्यांदाच ई-रिक्षा सारख्या पर्यावरणपूरक वाहनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मागील 2 महिन्यांपासून विशेष करून शनिवारी आणि रविवारी वर्षा सहलीसाठी पर्यटकांचा महापूर या ठिकाणी पाहावयास मिळतोय, परंतु अवघ्या 20 ई-रिक्षा या सर्व पर्यटकांना सुविधा देण्यास अपुऱ्या पडत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडून ई-रिक्षात वाढ करण्याची मागणी केली जाते। कधी नव्हे एवढे 2 लाख पर्यटक यंदाच्या पावसाळ्यात केवळ स्वस्त, सुरक्षित आणि जलद वाहतुकीच्या सुविधेमुळे ई-रिक्षाला अधिक पसंती देताना दिसत असून ई-रिक्षातून प्रवास करण्यासाठी स्टँडवर ताटकळत उभे असल्याचे चित्र आहे। सध्या 6 महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट 20 ई-रिक्षा सेवा देत आहेत।
तुबगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्र तुबगाव आणि चौक येथील दिघेवाडा येथील स्वामी समर्थ महाराज मठात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरी करण्यात आली। यावेळी शेकडो भाविकांनी श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घेतलं। या निमित्तानं पहाटे श्री स्वामी समर्थ यांना दुग्धाभिषेक झाल्यानंतर भूपाळी आरती, नैवेद्य आरती, होम हवन, स्वामी याग, सामुदायिक गुरुचरित्र पारायण, भक्तांना मार्गदर्शन, सत्यनारायण महापूजा, पालखी सोहळा, आरती आणि स्वामी प्रसाद असे दिवसभर कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी चौक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। डॉक्टर पतंगराव कदम आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज पेणमधील विद्यार्थ्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांना विनंती अर्ज केला असून त्यांनी संस्थेला असे कळवले की कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील अतिशय गरीब विद्यार्थी शिकत आहेत। हे विद्यार्थी गरीब परिस्थितीमुळे काम करत शिक्षण घेत आहेत। यामुळे मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत काही जण नापास झालेत। त्यामुळे मार्च आणि ऑक्टोबर 2023-2024 सेमिस्टर 2nd, 3rd अँड 4th ची पुरवणी परीक्षा घेऊन आम्हाला परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून द्यावी। त्यामुळे आमचं वर्ष वाया जाणार नाही, यामुळे आमचं नुकसान होणार नाही अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।